एक ब्रेकिंग बातमी आलेली आहे। उज्ज्वल निकमांनी काँग्रेसवरती निशाणा साधलेला आहे। करकरे, कामटे, साळसकरांवर संघाच्या इन्स्पेक्टरनं गोळ्या झाडल्या आणि ते निकमांना माहीत होता असा आरोप काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी केला होता, असं म्हणत खासदार निकमांनी जी आहे ती टीका केली। कसाबने खून हे कसे केलं कृत्य हे सर्व आम्ही न्यायालयात सिद्ध केलं। ज्या कसाबच्या फाशीमुळे आमचे करकरे, कामटे, साळसकर शहीद झाले त्यांच्याबद्दल पाकिस्ताननेही कधी शब्द उच्चारला नाही। परंतु आमच्या देशातील राजकारण किती हलकट पद्धतीचं केलं जातं विरोधी पक्षांकडनं। त्याच राजकीय नेत्याने माझ्या निवडणुकीच्या वेळी सांगितलं की करकरे, कामटे, साळसकर यांचा खून कसाबच्या गोळीने झालाच नाही, एका आरएसएसच्या इन्स्पेक्टरने केला आणि उज्ज्वल निकमांना ही गोष्ट माहित होती। उज्ज्वल निकम देशद्रोही आहे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशा तऱ्हेचा काँग्रेसचा एक मोठा नेता बोलतो आहे। अशा तरी तुरुंगामध्ये माझी सगळी कुंडली प्रत्येक कैद्याकडे असते। म्हणजे जर निवडणूक लढवली, राज्य में मजा में हमेशा बात एक कहता हूं कि अगर मुझे चुनाव लड़ना है तो चुनाव में अगर जेल ये कॉन्स्टिट्यूंसी बना देंगी तो मैं सबको हरा दे सकता हूं। इतना बाकी कॉन्फिडेंटली मैं कहता हूं कि तुरुंग हा जर माझा मतदारसंघ बनवला तो माझ्या पुढे कोणीच जिंकू शकणार नाही, कारण सगळे कैदी मला निवडून देतील, कारण त्यांचा उद्देश वेगळा असेल।